काय बी कळना झाले आजी। नाही नाही म्हणतात चकवा लागल्यासारखं तिथंच येऊन उभं राहिलोय आपण। आता करायचं तरी काय करायचं? या याड्यासाठी या गुरुजींनी त्या सूर्याच्या बहिणीशिवाय एक बी स्थळ सुचून नाही दिलं आणि आपल्याला ती पोरगी आपल्या घरात नको। खरं आहे, पण गुरुजींचा सबूत डावलून बी चालणार नाही। आपल्यासाठी, आपल्या घरासाठी त्या पोराची आणि पोरीची पत्रिका जमणं लई महत्वाचं आहे। म्हणजे गुरुजी अभ्यास तर आहेतच, पण त्यांनी सांगितलेला एक बी सबूत आजपर्यंत खोटा ठरलेला नाही। तू सगळं खरं आहे आजी, पण म्हणून काय त्या सूर्याच्या बहिणीला घरात आणते का? तो शत्रू सांगत होता सूर्याची बहीण लय हुशार आहे। हा, शाळा जास्त काही शिकली नाही, पण ती जर या घरात आली तर आपल्या डोक्यावर बसेल। आणि त्या जालिंदरनं पण ही स्थळ सुचवलेलं, म्हणजे नक्कीच कुठं तर पाणी मुरत। हा, माझं ऐका, रिस्क नको घ्यायला, ही स्थळ कॅन्सल करू। हा सत्यजितराव, तुम्ही एवढं कच्चं असाल असं वाटलंच नव्हतं आम्हाला। एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सरनौबत आहेत ना, कधी बी कुणाला बी आपल्या डोक्यावर बसू देत नाहीत। ती पोरगी किती बी हुशार असू देत, तिच्या हुशारीचं काय करायचं हे आमच्यावर सोडा। आणि हे बघा, तिला या घरात आणून तुमच्या लग्नाच्या वेळी झालेल्या अपमानाचा बदला बी आपल्याला घेता येईल। त्या भिकारड्या दुकानदारानं तुमचं लगीन त्या गाढवाबरोबर लावलं होतं, तुमच्या मानेला इजा केली। या अपमानाचा बदला घ्यायची संधी पुन्हा मिळणार आहे का आपल्याला? अगं पण आजी, आजी म्हणते ती मला पटतंय। तुम्हाला कळलं ना मला काय म्हणायचंय ते? तुम्हाला बघायचंय? ऐका आता, हा, बघ तुझी होणारी सून। नमस्कार, राजश्री मसाले चॅनल वरती तुमचं स्वागत आहे। बघ, मी राजश्री जगताप, म्हणजेच राजश्री मसाले ह्याची मालकीण। आता तुम्ही सगळे बसा, मी वाढते। सगळ्यांचं झालं का मग मी बसेन। असून बाई वाढायचं कशा बाई? हा, सगळे एकत्रच बसू की जेवायला? बसा 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 बसा, तुम्ही बसा। हा सा बा, काय झालं आम्हाला सांगा की, आम्ही आहे की। काय पाहिजे तुम्हाला आज? ए आई, तुला तो डबा पाहिजे तर स्पष्ट सांग ना की मला चपात्याचा डबा द्या म्हणून। इशारे काय करते? अरे देवा, शत्रूंनी रात्री माझा आवाज ऐकलाय ही त्याच्या ध्यानात आहे। माझा आवाज परत आलेला त्यांनी जर समद्यांच्या समोर सांगितलं तर माझं काही खरं नाही। चिरंजीव, आई गेल्यापासून त्यांची वाचा गेली माहिती ना तुम्हाला? मग सॉरी डॅडी, लक्षातच नाही राहिलं। थांब, मी देतो डबा तुला। चला घे वाढून। शत्रू रात्री पिऊन आला होता, त्याच्यामुळे त्याच्या लक्षात नसणार। बरं झालं त्याने रात्री जास्त लक्ष देऊन काही विचारलं नाही, नाहीतर आता लय अवघड झालं असतं। शशिकांतराव, अहो चांगल्या कामाला उशीर न घालाव। कवा जाताय परत? सूर्याच्या बहिणीच्या लग्नाची मागणी घालाय। काल त्याला तसा अंदाज दिलाय आम्ही, आपण बी त्याला थोडा विचार करायला वेळ दिला पाहिजे आजी, आणि मग परत जाऊ पाठपुरा करायला। उचलते आणि निघित ना। सत्यजितराव, घरात वागायची ही पद्धत नव। हा, तुम्ही वागताय ती सगळं बरोबर, आणि मी काय वागलो की पद्धत चुकत्या, होय की नाही? ना आजी, मला एक सांग, त्या येण्यासाठी का म्हणून त्या भिकारड्या सूर्याच्या घराचा उमरा झिजवायचा? सरनोबत आहोत ना आपण, तरी पण त्याच्या दारात जाऊन भिकाऱ्यावानी हात पसरायची नाही। जगात दुसरी कुठलीच मुलगी न मिळाल्यावानी ह्यो त्याच्या दारात जाऊन आलाय। विषय पटना, ह्यो विषय इथंच थांबवा। सत्या,
सत्यजितराव, अहो गरम डोक्यानं गोष्टी सोप्या होत नसतात. तुमच्या रागाला आवर घाला, नाहीतर या रागापायी एखाद दिवशी नुकसान होऊन बसल तुमचं. हे बघा, परसादरावांचं लग्न ही तुमच्यासाठी संधी समजायची व म्हणजे आपल्या घराचा अपमान, तुमचा झालेला अपमान, त्याचा बदला घ्यायची. आजे, पण एवढं समजा झाल्यानंतर मला नाही वाटत तो सूर्य आपला ऐकर म्हणून. नाहीतर काय, तो काय एवढा खोळा आहे का आपल्या येड्याभर स्वतःच्या बहिणीचं लग्न लावून द्यायला? सत्यजितराव, ओ वस्तू वाईट असली ना तरी तिला सजवायला नटवायला शिका की जरा. नाही म्हणजे तो सूर्या येड्या प्रसाद बरोबर लगीन नाही करायचा त्याच्या बहिणीचं, पण अमेरिकेत राहणाऱ्या पोराबरोबर तरी करल की नाही. काय म्हणायचं तुला आजी? शशिकांतराव, बोलणी कराया तुम्ही एकटं नाही जायचं. सत्यजितराव येतील तुमच्या बरोबर. मी आणि त्या बिकाड्या सूर्याच्या दारात जायचं? हे बघा, विचारत नाहीये तुम्हासनी, सांगतीये. दोघांनी मिळून जायचं आणि मानानं लग्नाची मागणी घालायची. आता तिथं गेल्यावर काय बोलायचं, कसं वागायचं समजून सांगते की तुम्हासनी. समजत तसंच बोलायचं आणि तसंच वागायचं.